सुख आणि दुःख हे घटना किंवा प्रसंग यावर अवलंबून असतात. ज्या प्रकारची घटना किंवा प्रसंग असेल त्या अनुरूप सुखाची किंवा दुःखाची निर्मिती होत असते. एकच प्रसंग एकाला दुःख तर एकाला सुख देऊन जातो. त्यामुळे दुःख आणि सुख हे प्रसंगानुरूप बदलत जातात. शाश्वत आनंद मात्र प्रसंगावर अवलंबून नसतो. शाश्वत आनंद हा फार नाजूक असतो. शाश्वत आनंद कोणीही निर्माण करू शकत नाही. शाश्वत आनंद फार नाजूक असल्यामुळं तो सहज बाधित देखील होतो.